गेल्या 3 दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेला एक सस्पेन्स अखेर आज संपला। माणिकराव कोकाटे जेलमध्ये जाणार की नाही जाणार याचं उत्तर शेवटी आज न्यायालयानंच दिलं। आणि उत्तर काय होतं? उत्तर हे होतं की कोकाटेंची जेलवारी तुर्तास टळली। आता या तुर्तास शब्दामध्ये मात्र पुढचा सस्पेन्स, कारण कोर्टानं कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिलेली नाहीये। म्हणजे कोकाटेंना सत्र न्यायालयानं, नाशिक सत्र न्यायालयानं जी 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे ना, ती कायम आहे। हां, पण ती शिक्षा त्यांनी भोगायची की नाही, आणि जर भोगायची असेल तर ती कधी भोगायची याचं उत्तर काही मिळालेलं नाहीये। ते उत्तर न्यायालय जेव्हा हे केस ऐकेल तेव्हा मिळेल। न्यायालयाचा दिलासा म्हणजे आज जो काय न्यायालयाचा दिलासा मिळालेला आहे कोकाटेंना, तो मिळेपर्यंत कोकाटे लीलावती हॉस्पिटलची सेवा घेत राहिले। अर्थात ते सगळं आपल्या राजकीय नेत्यांच्या चतुरपणाला साजेसच म्हणा ना, पण कोकाटेंच्या प्रकरणातला खरा सस्पेन्स हा त्यांची जेलवारी नव्हताच। कोकाटेंच्या प्रकरणातला खरा सस्पेन्स होता ते त्यांचं मंत्रीपद आणि आमदारकी। गरिबांचे 2 फ्लॅट्स लाटण्यासाठी कोकाटेंनी जे काही खोटे नाटे उपद्व्याप केले, ते उपद्व्याप तब्बल 30 वर्षांनंतर त्यांची आमदारकी खाणार की नाही खाणार हा या प्रकरणातला खरा सस्पेन्स। आणि तो सस्पेन्स काही कोर्टानं आजही संपवलेला नाहीये, कारण कोर्टानं तो चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात ढकललाय। म्हणजे काय? म्हणजे माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीचा निकाल आता राहुल नार्वेकर लावणार। शिक्षा झाल्यावर गोंधळ सुरू झालाच होता, तेव्हा दुसऱ्या दिवशी कोकाटेंची खाती काढून घेतली। तिसरा दिवस येईपर्यंत कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा शेवटी घेतला। त्यामुळे आता कोकाटेंच्या आमदारकीचा जो निकाल लावायचा आहे त्याला अध्यक्ष किती उत्सुक असणार हाही प्रश्न आहे। तसं जर कोकाटे विरोधी पक्षात असते तर हा प्रश्न आपल्याला विचारावाच लागला नसता, कारण आतापर्यंत कोकाटे माजी आमदार घोषितही झाले असते। पण कोकाटे पडले सत्ताधारी पक्षाचे नेते, त्यामुळे असे प्रश्न उपस्थित होतात। पण तुमच्या माझ्यासाठी, आपल्यासाठी हा प्रश्न त्याहीपेक्षा मोठा आहे। ज्या गरिबांसाठी काम करायच्या शपथा खायच्या, त्याच गरिबांची घरं लाटणारे मंत्रिपदापर्यंत पोहोचतात, हे आपलं वास्तव बनलंय। माणिकराव कोकाटेंच्या निमित्तानं अशा एका मंत्र्याचा बुरखा फाटलाय, पण असे शेकडो माणिकराव तयार करणारी जी व्यवस्था आपण पोचतोय ना, तिचं काय करणार हा या प्रकरणातला सगळ्यात कळीचा प्रश्न आहे। बोलूया त्याच्यावर, पण त्या अगोदर माणिकराव कोकाटेंच्या विषयातला हा रिपोर्ट बघूयात। महाराष्ट्राचे माजी क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांना आज मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय। म्हाडाच्या सदनिकांसाठी खोटी कागदपत्र सादर केल्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा झाली आहे। नाशिक सत्र न्यायालयाच्या त्याच निर्णयाला कोकाटेंनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं। उच्च न्यायालयानं कोकाटेंना अटकेपासून दिलासा दिला, पण शिक्षेला मात्र स्थगिती दिली नाही। थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला, त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाहीये, आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे, पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे। माणिकराव कोकाटेंना तुर्तास जेलमध्ये जावं लागणार नाहीये, पण त्यांची आमदारकी मात्र जाणार हे निश्चित मानलं जाते। याशिवाय माणिकराव कोकाटे यांना पुढची 8 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही। ज्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा झाली, ते प्रकरण नेमकं काय आहे तेही बघा। 1989 आणि 1994 दरम्यान नाशिकमधल्या कॉलेज रोडवरच्या एका इमारतीत 2 फ्लॅट्स मिळवण्यासाठी माणिकराव कोकाटे यांनी खोटी कागदपत्र सादर केल्याचा आरोप झाला। मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यातून निर्मल व्ह्यू या सोसायटीत कोकाटे बंधूंना प्रत्येकी एक फ्लॅट मिळाला। या फ्लॅटसाठी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी सरकारकडे खोटी कागदपत्र सादर केली। आपण अत्यल्प उत्पन्न गटात मोडतो, आपलं वार्षिक उत्पन्न 30,000 रुपयांपेक्षा कमी आहे असं प्रतिज्ञापत्रामध्ये लिहिलं। पण 1994 मध्ये बंदूक परवाना मिळवताना मी 40 ते 50 मजुरांना पगार देतो असं त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये लिहिलं होतं। आपली आणखी कोणतीही मालमत्ता नाही असंही सरकारला लिहून दिलं। वास्तविक कोकाटे कुटुंबियांची सोमठाणे परिसरात 25 एकर जमीन आहे। कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे कोकाटे सदस्य आहेत। दरवर्षी कारखान्याला ऊस पुरवल्याच्या बदल्यात त्यांना लाखो रुपयांचं उत्पन्न मिळतं।
पण तरीही माणिकराव कोकाटे यांनी खोटी कागदपत्र सादर केली आणि सरकारची फसवणूक केली अशी तक्रार तत्कालीन मंत्री सुनील दिघोळे यांनी 1995 मध्ये केली. फसवणुकीचा आरोप खरा ठरला आणि नाशिक सत्र न्यायालयानं शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा निर्णय देताना कोर्टानं माणिकराव कोकाटेंना फटकारलंही. माणिकराव कोकाटेंना जेलमध्ये प्रवेश करावा लागणार की नाही हे न्यायालयाच्या पुढच्या सुनावणीत स्पष्ट होईलच. पण भारतीय राजकारणात मात्र अशा लोकांचा प्रवेश थांबणार का हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.